नवीन आपल्याला पालकमंत्री मिळाले अब्दुल सत्तार, काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? कारण भाजपचा दावा होता, मात्र भाजपला न जाता ते शिवसेनेकडे आलेले आहे. भारतीय जनता पार्टीला कोणी विचारत नाही. रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातले केंद्रात मंत्री राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी टीका केली होती 8-10 दिवसापूर्वी की सिल्लोड जे अब्दुल सत्तार निवडून येतात त्याचं पाकिस्तान झाले आणि त्याला अब्दुल सत्तार जबाबदार आहे. मग अशी टीका अब्दुल सत्तारावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अब्दुल सत्ताराविषयी रोज आंदोलन करतात. ईडीची इन्क्वायरी करा, CBIची करा, त्यांचं काय मेडिकल कॉलेज वगैरे चुकीचं वगैरे 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 सगळं. असं असताना त्याच अब्दुल सत्तारांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. मग भारतीय जनता पार्टी यांनी हे बघितलं पाहिजे. उघडा डोळे बघा, नीट कोणत्या तरी चॅनलचं हे आहे की डोळे उघडून बघा की कशा पद्धतीनं होतं, तुमच्या म्हणण्याला किती अर्थ होता. अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री केलं हा त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्याविषयी मला काही हे नाही. कोणी पालकमंत्री होतं आम्हाला काय घेणं, शेवटी आमची थोडी सत्ता आहे, त्यांची सत्ता आहे. पण मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला कवडीची किंमत नाही ही याच्यातून स्पष्ट होतं. एका DPDCमध्ये तुमचा आणि संदीपान भुमरेंची क्लिप आज की विकास निधी या जिल्ह्याला देताना सगळ्या आमदारांना समान समजलं पाहिजे. चला ठीक आहे, ज्याला आपण 19-20 असं म्हणतो असं समजू शकतो. एखाद्याला 100 रुपये मिळाले तर आम्हाला 50 मिळाले, 75 मिळाले तर मी समजू शकतो. पण आम्हाला 0 आणि त्यांना 100 हे कसं सहन करू? कारण हे शेवटी जनतेच्या सगळ्या करावर हे सगळं चालतं. आणि ह्या जनते आम्ही जे निवडून आलो तिथल्या जनतेचा अधिकार आहे विकासाचा. तुम्ही याच्यात कसं राजकारण करू शकता? कमी जास्त करू शकता, पण राजकारण करू शकत नाही. म्हणून संदीपान भुमरे आणि माझे वाद झाले होते. आता अब्दुल सत्तार मला वाटतं पण काळ फार मोठा नाही, यांना काम करायला, कारण 2-3 महिन्याचा काळ औड घटकेचे पालकमंत्री होते, फार लांबचे नाही आहे, 1-2 महिन्याचे. आता त्याच्यात त्यांना बाकीचे त्यांचे बरेच काम असतात, त्याच्यातून त्यांना वेळ मिळेल का जनतेच्या कामाला हा माझा प्रश्न राहील. कारण त्यांचे काम वेगळे असतात. मग इथली जागा शोधणे, तिथली जागा शोधणे, तिथं हे करणं, तिथं ते करणं, कलेक्टरला दमबाजी करणं, हे त्यांचं काम असतं. आता त्याच्यातून फुरसत मिळाली आणि जिल्ह्याचा विकास त्यांनी केला तर मला असं वाटतं जिल्हा एक त्याच्या निमित्तानं जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीनं आनंद होईल. पण त्यांनी तसं नाही केलं तर त्यांनासुद्धा टोकण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यामुळं आम्हाला टाळून म्हणजे विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांना टाळून ते जर काही करणार असेल, मला काय, मी शिवसैनिक आहे, विसरून जाऊ सगळ्या गोष्टी, काम करू.